आज आपण नंबर्सला फॅक्टराइज करायचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन आहे फॅक्टराइज द फॉलोइंग प्रॉब्लेम, म्हणजे खाली ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर बघूया. पहिला एक्झाम्पल आहे 840. तुम्हाला फॅक्टर पाडायचं आधी शिकवलेलंच आहे. तर पहिलं एक्झाम्पल आहे 840, त्याचे फॅक्टर पाडूया. फॅक्टर पाडताना कसोट्यांचा विचार करायचा असते. तर 840चे फॅक्टर पाडूया. इथं 840 लिहून घ्या. आधी छोट्या संख्येपासून चालू केलं तर जास्त सोपं जाईल. तर 840ला आधी 2 भाग जाते का ते बघायचं. 840च्या एकक स्थानी कोण आहे? 0 असल्यामुळे त्याला 2 भाग जाते. मग 2 भागून घ्यायचं. 2 840ला भागल्यावर उत्तर येते 2 चौक 8, 2 दोन्ही 4 आणि 0 जशाला तसं. तर 2 840ला भागल्यावर 420 आलं. 420ला पुन्हा बघायचं 2 भाग जाते का. 420च्या एकक स्थानी 0 आहे म्हणून 2 भाग जाते. पुन्हा 2 भागायचं, उत्तर येते 2 दोन्ही 4, 2 एक 2 आणि 0. 210ला पुन्हा 2 भागायचं. 210ला पण 2 भाग जाते. मग 2 भागायचं. 210ला 2 भागल्यावर उत्तर येते 2 एक 2, 0चा भाग द्यायचा आणि 2 पंचे 10. आता आहे 105. 105ला 2 भाग जाते का? नाही, कारण 105च्या एकक स्थानी 5 आहे, त्याला 2 भाग नाही जाणार. मग 2 नाही जात तर मग 3 घालून बघायचा. 3ची कसोटी असते की संख्येतील अंकांची बेरीज. तर 5 आणि 1 6 होतात. 6ला 3 भाग जाते म्हणून या संख्येला सुद्धा 3 निशेष भाग जाते. तर याला 3 भागल्यावर उत्तर काय येते? 3 त्रिक 9 आणि 3 5 15. तर 35. 35ला पुन्हा 2 पासून बघायचं. 35ला 2 भाग जाते का? नाही. 3 भाग जाते का? नाही. 4 भाग जाते का? नाही. म्हणून 5 भाग जाते का? हो जाते. तर 35ला 5 भागायचं. 35ला 5 भागल्यावर उत्तर येते 7. तर 7ला 2 भाग जाते का बघायचं. नाही जात. 3 जाते का? नाही जात. 4 जात नाही. 5 जात नाही. 6 नाही जात नाही. 7ला 7 भाग जाते. 7 ही मूळ संख्या आहे. 7ला 7 भागल्यावर उत्तर येते 1. तर असे आपले फॅक्टर आलेले आहेत. फॅक्टर आल्यानंतर हे त्याचे फॅक्टर्स लिहिताना या सगळ्या संख्यांमध्ये गुणाकाराचे चिन्ह देऊन लिहायचे. 840चे फॅक्टर इथे लिहून घ्यायचे. काय काय आहेत? 2 2 2 3 5 7, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. हे अशा प्रकारे 840चे फॅक्टर आलेत. असेच आपल्याला आणखी एक्झाम्पल बघायचे आहेत. तर पुढचं बघूया. पुढचं एक्झाम्पल आहे 225. आधीसारखंच करायचं गणित. 225 लिहून घ्यायचं. आधी सुरुवातीला छोट्या संख्येपासून स्टार्ट करायचं. 225ला 2 भाग जात नाही. 3 भाग नाही जाणार. 3 भाग जाईल, कारण 3 भाग जायचं संख्येतील अंकांची बेरीज बघायची. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, म्हणजे याला 3 भाग जाणार आहे. चुकून म्हणलं होतं 3 भाग जाणार आहे, तर 3 घालूया. 3 याला भागले होते. 3 7 21, 1 उरते आणि 3 5 15. 75 आलं. 75ला 2 भाग जाते का? नाही. 3 जाते का? हो जाते. 3 घालायचा. 3 75ला भागायचं. 3 दोन्ही 6, 1 उरते आणि 3 5 15. 25ला 2 भाग जाईल का? नाही जाणार. 3 नाही जाणार. 4 नाही जाणार. मग 5 जाते, कारण एकक स्थानी 5 आहे. 5 भाग घालायचा. 5 5 25, उत्तराला 5. आता 5ला 1 नाही जात, 2 नाही जात, 3 नाही जात, 4 नाही जात आणि 5 जाणार. 5 ही मूळ संख्या आहे, मग 5ला फक्त 1 आणि 5 भाग जाते. 1 5ला भाग जाते आणि 5 सुद्धा जाते. मग आता 1 तर घालत नसतात नाही, तर फॅक्टरायझेशनमध्ये आपण कुठे घालत नाही. मग 5 भाग घालायचा. 5 5ला भाग घातल्यावर उत्तर येते 1. तर त्याचे फॅक्टर खाली लिहून घ्यायचे. संख्या कोणती होती? 225. चे फॅक्टर आहेत. इथं लिहिलेले 3, 3, 5, 5. 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5, हे 225चे फॅक्टर आहेत. पुढचं एक्झाम्पल आहे 756.
वरच्यासारखं सेम करायचं. 756 लिहायचं. 756ला 2 भाग जाते का? हो जाते. 2 त्रिक 6, 1 उरते 15 होतात. 2 7 14, 1 उरते 16 होतात. 2 8 16, 378. 378ला 2 भाग जाते का? हो जाते. 2 1 2, 2 8 16 आणि 2 9 18. 378ला 2 भागल्यावर 189 उत्तर येते. 189ला 2 भाग जाते का? नाही जात. 3 जाते का? हो जाते. मग 3 घालायचं. 3 18ला भाग 3 सख 18 आणि पुढे 9 आहे म्हणजे 3 त्रिक 9. 63ला 63ला 2 भाग जाते का? नाही. 3 जाते का? हो. 3 2 6, 3 1 3. आता 21ला 3 भाग घालायचा कारण 2 जात नाही. 3 7 21. 7ला 2 नाही जाणार, 3 नाही जाणार, 4 नाही जाणार कारण 7 मूळ संख्या आहे. मग 7ला 7 भाग घालायचा. 7 1 7. अशा प्रकारे हे फॅक्टर आले. खाली लिहून घ्यायचं. 756 आणि =2 त्याचे फॅक्टर लिहायचे. दोन गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. तर या फॅक्टरमध्ये नेहमी गुणाकाराचे चिन्ह द्यायचं असते. पुढचं एक्झाम्पल आहे 540. तर वरच्यासारखं सेम करायचं. 540 लिहायचं. नंतर याला 2 भाग जाते का? हो जाते. 2 2 4, 2 7 14 आणि 0. 270ला पुन्हा 2 भाग जाऊ शकते. 2 भाग घातल्यावर 2 1 2, 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10. हे 135 आहे. 135ला 2 भाग नाही जात. 3 जाते का? 1 आणि 3 4, 5 आणि 4 9. 3 भागेला जाते. 3 भाग घालायचा. 3 चौक 12 आणि 3 5 15. आता 45ला 2 भाग नाही जात. 3 जाते का? हो जाते. मग 3 भाग घालायचं. 3 1 3, 3 5 15. कधी पण फॅक्टर पाडताना सुरुवातीपासून विचार करायचा. 2 जाते का? 3, मग नंतर समोर समोर जात राहायचं. 15 आहे. 15ला 3 भाग जाते का? हो जाते. 2 नाही जात ना म्हणून डायरेक्ट 3. 3 5 15. 5ला 2 नाही जात, 3 नाही जात, 4 नाही जात कारण 5 मूळ संख्या आहे. 5ला 5नच भाग घालायचा. 5 1 5. असे फॅक्टर आलेत. खाली लिहून घ्यायचं. 540 ह्याचे फॅक्टर. फॅक्टरमध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. दोन गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. हे फॅक्टर म्हणजे या एरियातल्या ह्या ज्या संख्येनं आपण 540ला भाग घातलेला असते त्या संख्या लिहून घ्यायच्या. पुढचं एक्झाम्पल आहे 924. 924ला पण आधीच्यासारखं सॉल्व करायचं. 924 लिहायचं. 924ला जेव्हा आपण फॅक्टर पाडतो तेव्हा सुरुवातीपासून यायचं. 2 भाग जाते का 924ला? हो जाते. 2 चौक 8, 1 उरते. 2 सखम 12, 2 2 4, 462 आलं. 462ला पुन्हा 2 भाग जाते. 2 2 4, 2 त्रिक 6 आणि 2 1 2. आता 231ला 2 भाग नाही जाणार. 3 जाते का? 2 आणि 3 5, 5 आणि 1 6. याला 3 भाग जाते 231ला. 3 भाग आले. 3 7 21, 2 उरतात. 3 7 21. 77 आलं. 77ला 2 नाही जात भाग. 7 आणि 7 14 होतात. 3 पण नाही जात, 4 पण नाही जात, 5 नाही जात, 6 नाही जात, 7 जाते याला भाग. 7 घालायचा. 7 1 7, 7 1 7. 11 आहे. 11ची ती मूळ संख्या आहे. 11ला दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग नाही जाणार. डायरेक्ट 11 घालायचं. 11 1 11. हे फॅक्टर आले. हे फॅक्टर खाली लिहून घ्यायचे. 924 लिहायचं. 924 =
हे फॅक्टरचा गुणाकार करून फॅक्टर समोर लिहायचे. 2, 2, 924चे फॅक्टर काय आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 11 हे 924चे फॅक्टर आहेत. पुढचं एक्झाम्पल आहे 875. आधीच्यासारखं करायचं. 875 इथं लिहायचं, नंतर याचे फॅक्टर करायचे. 875च्या एकक स्थानी 5 आहे म्हणून याला 2 भाग नाही जाणार. 3 जाते का? 8 आणि 7 15, 15 आणि 5 20. 20ला 3 भाग जात नसते म्हणून 875ला सुद्धा 3 भाग जाणार नाही. 4 पण जाणार नाही, 5 जाईल. 5 भागायला जाते. 5 लिहायचं. 5 1 5 37 होतात. 5 7 35 5 5 25. 175ला 2 भाग जाणार नाही, 3 नाही जाणार, 4 नाही जाणार, डायरेक्ट 5 जाणार. 5 पुन्हा भाग घालायचा. 5 त्रिक 15 5 5 25. 35ला 2 नाही जात, 3 नाही जात, 4 नाही जात, 5 जाते. 5 7 35. 5 7 35. 7ला 7 भाग जाते डायरेक्ट, कारण 7 विषम मूळ संख्या आहे. 7 1 7. याचे फॅक्टर खाली लिहून घ्यायचे. संख्या किती आहे? 875. 875चे फॅक्टर आहेत 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7. हे फॅक्टर म्हणजे ज्या संख्येनं आपण 875ला भाग घातलेला असते त्या संख्या. हे 5 हे 5 हे 5 आणि हे 7. पुढचं एक्झाम्पल आहे 693. 693 वरच्यासारखं सेम सॉल्व करायचं. 693 लिहायचं आधी, नंतर याचे फॅक्टर पाडायचे. 693ला 2 भाग जाते का? नाही. 3 जाते का? 6 आणि 9 होतात 15, 15 आणि 3 18. म्हणजे 693ला 3 भाग जाते. 3 भाग घालायचा. 3 2 6 3 त्रिक 9 आणि 3 1 3. 231ला 2 भाग जात नाही आणि 3 जाते का? हो जाते, 3 जाते. मग 3 भाग घालायचा. 3 7 21, 2 उरतात. 3 7 21. 77 आहे. 77ला 2 नाही जात, 3 नाही जात, 4 नाही जात, 5 नाही जात, 6 नाही जात. हे मी सांगायला कोणत्या कोणत्या संख्येनं जाते आणि कोणत्या कोणत्या संख्येनं जात नाही हे आपल्याला कसोट्यांवरून ठरवायचं असते. तर 7 भाग घालायचा. 7 1 7 7 1 7. 11 जी आहे ती मूळ संख्या आहे म्हणून 11ला डायरेक्ट 11 भाग घालायचा. 11 1 11. हे अशा प्रकारे 693चे फॅक्टर आले. तर खाली 693चे फॅक्टर लिहून घ्यायचे. इज इक्वल टू हे आहे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 11. 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 11. पुढचं एक्झाम्पल आहे 648. 648चे फॅक्टर पाडा. 648ला 2 भाग जाते. 2 त्रिक 6 2 2 4 आणि 2 चौक 8. 324ला पुन्हा 2 भाग जाते. 2 1 2 2 सखम 12 2 2 4. 162ला पुन्हा 2 भाग जाते. 2 घालायचा. 2 8 16 2 1 2. 81ला 2 भाग जात नाही. 3 जाते का ते बघायचं. 3 जाते का? हो जाते. 3 2 6 3 7 21. 27ला 3 भाग जाते, 2 नाही जात. 3 9 27. 9 आलं. 9ला 2 नाही जात, 3 जाते. 3 त्रिक 9. तर 3च आहे, तर 3ला 2 तर भाग जात नाही. 3 झाले. 3 1 3.
या संख्येचे फॅक्टर लिहून घेऊया खाली. संख्या आहे 648. 648 इज इक्वल टू 2 कॉमा कॉमन आहे गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 3 3 3 म्हणजे 4 वेळेस 3 आहेत आणि 3 वेळेस 2 आहेत. याचे फॅक्टर आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 हे याचे फॅक्टर आहेत. पुढचं एक्झाम्पल आहे 160. 160चे फॅक्टर पडा. 160ला 2 भाग जाते, उत्तर येते 80. 80ला परत 2 भाग जाते, उत्तर येते 40. 40ला परत 2 भाग जाते, उत्तर येते 20. 20ला परत 2 भाग जाते, उत्तर येते 10. 10ला परत 2 भाग जाते, उत्तर येते 5. 5ला 2 भाग जात नाही, 5ला 3 पण भाग जात नाही, 5ला 4 पण भाग जात नाही, 5ला 5 भाग जाते. तर 5 1 5. 5चे फॅक्टर आपलं 160चे फॅक्टर लिहून घेऊया. 160 इज इक्वल टू 1 2 3 4 5 वेळेस 2 आहेत आणि 1 वेळेस 5 आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 बरोबर आहेत का? 1 2 3 4 5 वेळेस 2 आहे ना. पुढचं एक्झाम्पल आहे 343. 343चे फॅक्टर पाडूया. 343ला 2 भाग जात नाही, 343ला 3 पण नाही जात, 4 नाही जात, 5 नाही जात, 6 सुद्धा जात नाही, 7 जाते. तर 7 याला भाग घालूया. कधी कधी अशा मोठ्या संख्येने सुद्धा भाग जाते डायरेक्ट. 7 ही मूळ संख्या आहे. 7च्या पाड्यात 7 याला भाग घालूया. चला 7 चौक 28, 7 9 63, 49 आहे. याला सुद्धा 2 नाही जात, 3 नाही जात, 4 नाही जाणार, डायरेक्ट 7 भाग जाते. 7 7 49. 7 तर स्वतः मूळ संख्या आहे, मग 7ला 7 भाग जाते. 343चे फॅक्टर आहेत 7 गुणिले 7 गुणिले 7. तर हे 10 एक्झाम्पल मी तुम्हाला करून दिलेले आहेत. याच्यानंतर घरी करून आणण्यासाठी हे खाली 10 दिले. हे तुमचा होमवर्क आहे, घरी करून आणायचं आहे तुम्हाला.